कारण वर्षभर जी आहे ती या वेळेची वाट जी आहे ते सर्व लोक बघत असतात, विशेषकर नागपूरकर बघत असतात आणि आता ती वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे. कारण आता काळी आणि पिवळी मारबत या दोघांच्या मध्ये फक्त 50 फुटांचं अंतर शिल्लक आहे. नागरिकांची गर्दी आहे त्यामुळे ते सामोरे यायला वेळ लागतं. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये जी आहे ती काळी आणि पिवळी मारबतीचे जो गळाभेटीचा ऐतिहासिक क्षण असतो तो क्षण इथं आता आपल्याला पाहता आणि अनुभवता येणार आहे. नक्की उदय, तुझ्या माध्यमातून ही थेट दृश्य समोरासमोर या मारबती आलेले आहेत. पिवळी मारबत आणि काळी मारबत समोरासमोर आलेले आहेत आणि जसं उदय सांगत होते फक्त 50 फुटाचं अंतर मध्ये आहे आणि मग गळाभेटीचा सोहळा रंगणार आहे. गर्दी आता वाढायला लागलेली आहे उदय. नक्कीच गर्दी आता वाढायला लागलेली आहे कारण काळी आणि पिवळी मारबत यांच्या सोबत जे लोक असतात ते तर असतात, शिवाय जे बडग्या लाल मारबत असतील किंवा शहरातल्या इतर भागातून ज्या मारबत या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्यांच्यासोबत येणारे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा या सगळ्या सोहळा डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी आलेले नागरिक असतील. त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ही गर्दी हाताळण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि ते पोलीस सामर्थ्यपणे इथं हाताळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर पिवळी मारबतला जे आहे ते धार्मिक महत्वाचं अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढण्यात आलेला आहे. इडापिडा घेऊन जागे मारबत म्हणत असताना तिची पूजा अर्चना देखील आता व्हायला लागलेली आहे. त्यामुळं तिला त्या देवीच्या रूपामध्येच त्याच मान सन्मानानं जे आहे ते तिथं आणलं जातं आणि जर आपल्याला पाहता येत असेल तर या दोन्ही मारबत आता अमोरासमोर आलेल्या आहे आणि काळी मारबत आता पिवळ्या मारबतच्या गळाभेटीसाठी जी आहे ती समोर जात आहे. त्यामुळं हा क्षण, ज्या क्षणाची वाट होती गेले वर्षभर म्हणजे गेल्या पोळ्यानंतर दुसऱ्यांदा हा क्षण कधी अनुभवता येईल ती वेळ इथं आलेली आहे आणि आपण पाहतोय की काळी मारबत आता पिवळी मारबतीकडे जात आहे आणि त्यांचा हा गळाभेटीचा क्षण असेल. 145 वर्षापूर्वी सुरू झालेली ही परंपरा, त्यावेळी असलेला उत्साह, तो उत्साह आता आणखीन वाढलेला आहे. तो उत्साह नुसता वाढला नाही तर आता शिगेला देखील गेल्याचं इथं पाहायला मिळतं. लाखोच्या संख्येनं नागरिक आणि लाखोच्या संख्येनं मोबाईल इथं हा सगळा दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी इथे एकत्रित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की नागपूरमधली ही दृश्य, मारबतीची मिरवणूक, काळी मारबत आणि पिवळी मारबत समोरासमोर आलेले आहेत. त्यांच्या गळाभेटीचा सोहळा काही क्षणामध्ये याची देही याची डोळा महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य मारबतीची. मारबतीला साधारणपणे जसा उदय आत्ता उल्लेख करत होते की 140-145 वर्षांची परंपरा आहे आणि दरवर्षी हा सोहळा पाहण्याकरता लाखो नागपूरकर रस्त्यावर उतरत असतात. उदय, गळाभेटीचा सोहळा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत. उदय, गळाभेटीचा सोहळा सुरू झालाय का? नक्कीच हा सोहळा सुरू झालेला आहे. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी, नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं हा गळाभेट असताना नागरिकांना कुठलीही इजा होणार नाही किंवा कुठलंही वातावरण असंतुलित होणार नाही यासाठी जो आहे तो पोलीस बंदोबस्त त्या भागात तैनात आहेत आणि नागरिकांना दूर सारण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. यावेळी इतर काही वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक गर्दीची नोंद या मारबत उत्सवाच्या निमित्तानं झालेली आहे. त्यामुळं हा सोहळा निर्विघ्न पार पडावा याकरता पोलीस बलाकडून देखील मोठी मेहनत जी आहे ती इथे घेतली जाते आणि आपण आता पाहतोय की काळी आणि पिवळी मारबत अगदी समोरासमोर आलेल्या आहे आणि हा गळाभेटीचा जो सोहळा असतो किंवा हा जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगाला आता सुरुवात झालेली आहे. काळी मारबत जी आहे ती पिवळ्या मारबतची गळाभेट घेत असल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की सगळीकडून पुष्पवृष्टी केली जात आहे, लोकांकडून घेऊन जागे मारबतचे नारे लावले जात आहे. कारण या क्षणाची प्रतीक्षा जी आहे ती वर्षभर असतं आणि तो क्षण आता आलेला आहे. पिवळी आणि काळी मारबतची गळाभेट इथं आपण अनुभवतोय. न्यूज 18 लोकमतच्या या सगळ्या प्रेक्षकांना टॉप व्ह्यू मधून आपण हे दाखवतोय. इतर कुठल्याही चॅनलवर हा व्ह्यू मिळणार नाही कारण अगदी या मारबतीच्या समोर आपला कॅमेरा आहे आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण या दोन्ही मारबतींचा गळाभेटीचा क्षण जो आहे तो अनुभवतोय. लाखोच्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे, पुष्पवृष्टी केली जात आहे, आतिषबाजी केली जात आहे आणि या आतिषबाजीच्या याचा साक्षीदार होण्याचं भाग्य जे आहे ते हे नागपूरकरांना पुन्हा एकदा लाभलेलं आहे.
या दोन्ही मारबतींची गळाभेट झालेली आहे आणि आता आपण पाहतोय की या दोन्ही मारबत जे आहेत ते आता इथून पुढे मिरवणुकीसाठी मार्गस्थ होत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. नक्की. जर गळाभेटीचा हा प्रसंग आपण आपल्या प्रेक्षकांना थेट दाखवतोच आहोत, पुन्हा एकदा मी विनंती करेन, मग उदय आपण आम्हाला सांगाल का आणि या प्रेक्षकांना सांगाल का की या गळाभेटीचं औत्सुक्य काय असतं, काय नागपूरकरांच्या मनात भावना असते? नक्कीच या दोन्ही मारबत ज्या आहेत त्या गेले 8 दिवस या मारबतींची पूजा होत असतात. समाजातल्या विविध विषयांवर ज्या त्या मारबतींच्या निमित्तानं भाष्य केलं जातं. त्यामुळे ज्यावेळी ही सगळी मिरवणूक निघतं त्यावेळी जसं आपण पाहिलं होतं की पिवळ्या मारबतीला धार्मिक महत्व मोठ्या प्रमाणात आहे. तिच्याकडे लोक नवस बोलतात आणि तिच्याकडे बोललेले नवस पूर्ण होतात अशी श्रद्धा आता नागरिकांची, नागपूरकरांची दृढ झालेली आहे. त्यामुळे काळी मारबत जी आहे ती दृष्ट शक्तीचं प्रतीक, नकारात्मकतेचं प्रतीक, निगेटिव्हिटीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं आणि पिवळी मारबत जी आहे ती सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं, दैवी शक्तीचं रूप पाहिलं जातं. त्यामुळं काळी मारबत जी आहे ती जी काही इडापिडा तिच्या निमित्तानं घेऊन जाणार असतं ती सगळं त्या सकारात्मक शक्तीकडे देतं आणि मग त्यानंतर पिवळी मारबत जी आहे ती समोर आणि काळी मारबत ही मागं होतं. याचा अर्थ या निमित्तानं असा संदेश दिला जातो की समाजातल्या वाईट चालीरीती, प्रथा, रोगराई, इडापिडा ज्या आहेत त्या काळी मारबतीनं पिवळ्या मारबतीकडे दिलेल्या आहे आणि आता सकारात्मक वातावरणातला सकारात्मकता जी आहे ती या निमित्तानं जागृत झालेली आहे असा भाव जो आहे तो या दोघींच्या गळाभेटीच्या निमित्तानं दिला जातो आणि आता इथून पुढे पिवळी मारबत समोर आणि काळी मारबत तिच्या मागून असणार. वा वा, म्हणजे अप्रतिम असं स्पष्टीकरण किंवा अप्रतिम असं यामागची जी संकल्पना आहे ती शब्दांमध्ये मांडली आहे आमचे प्रतिनिधी उदय यांनी. उदय स्वतः या मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत आणि थेट प्रक्षेपण त्यांच्याच माध्यमातून आपण या मारबतीचं घेऊ शकतोय. जसं आता उदय म्हणाले की गळाभेटीचा प्रसंग झाल्यानंतर मारबत ही पिवळी मारबत आणि पिवळ्या मारबतीच्या मागे आहे काळी मारबत. प्रचंड गर्दी झाल्यामुळे मारबत जराशी हल्ली म्हटल्यावर लगेचच सगळ्या कार्यकर्त्यांनी तोल सगळा राखून धरलेला आहे मारबतीचा आणि मारबतीच्या मागे आता काळी मारबत आहे. यापुढे या मारबतीचं मार्गक्रमण हे निश्चित झालेला जो मार्ग आहे त्यातून होईल. यावेळेला प्रचंड गर्दी आहे, यावेळेला गर्दीनं उच्चांक गाठलेला आहे असं आत्ताच आपल्याला उदय सांगत होते. ही पिवळी मारबत आणि त्याच्या मागे आता येईल काळी मारबत. जरा वेळा करता मारबतीची मिरवणूक बघा, आपल्याला ही दृश्य दिसत आहेत मारबतीची. इडापिडा घेऊन जागे मारबत असा जयघोष करत नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. 140-145 वर्षांची या मारबतीला परंपरा आहे. आत्ताच पिवळ्या आणि काळ्या मारबतीची गळाभेट झाली. सगळ्या दुष्ट प्रवृत्ती यांचा नाश व्हावा, दुष्ट गोष्टींचा नाश व्हावा आणि सगळीकडे सकारात्मकता, आनंद, उत्साह, भरभराट पसरावी असं पिवळ्या मारबतीची प्रवृत्ती ही जगभरात पसरावी असा याचा उद्देश असतो आणि म्हणून ही गळाभेट केली जाते आणि गळाभेटीनंतर आता सगळं चांगलं होणार आहे हा भाव मनी ठेवून नागरिक या मारबतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. गर्दी बघा किती आहे. पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत या गर्दीला नीट करण्याकरता, म्हणजे शांत करण्याकरता. कारण गर्दी जर अधिक वाढली तर अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरी होऊ नये असा उद्देश असतो. त्यामुळे गर्दीला नियंत्रणात ठेवण्याकरता पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस आणि वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला नागपूरच्या रस्त्यांवर बघायला मिळत आहेत. आपले प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत. उदय, काय अधिक सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेमध्ये जे आहे ते यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. यावेळी पावसानं देखील उघड दिलेली आहे, त्यामुळं मोठ्या संख्येनं जे आहे ते नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. फक्त नागपूर नाही तर विदर्भ आणि मध्य भारतातले लोक या
सोहळ्याच्या निमित्ताने इथे एकत्रित झालेलं, त्यामुळे हे गर्दी नियंत्रित करण्याचं आव्हान मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे होतं. त्यामुळे यावेळी गळाभेट आधी ज्या चौकात व्हायची त्याच्यात पुढं समोर या सगळ्या गळाभेटीचं नियोजन करण्यात आलं होतं. या परिसरातून जाणारे जे रस्ते आहेत त्यांच्यामध्ये देखील बदल करण्यात आला होता. मात्र ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा रंगतो त्या ठिकाणी निमुळता सगळ्या गल्ली आहेत, हा व्यावसायिक भाग आहे, त्यामुळं छोटी छोटी दुकानं या भागामध्ये आहे, पार्किंगसाठी जागा नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या आव्हानात्मक गोष्टीला प्रतिसाद देत जे आहे ते ही सगळी मिरवणूक यशस्वी करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. आपण पाहतोय की नागरिक अगदी दाटीवाटीनं यामध्ये सहभागी झालेले, त्यामुळं आता काही काळासाठी ही मिरवणूक जी आहे ती इथं थांबवण्यात आलेली आहे. आपल्याला माहित असेल की काळी आणि पिवळी मारबत जी आहे ती बांबू पासून, कागदाच्या लगद्यापासून जी आहे ती तयार केली जातात. त्यामुळे त्या नाजूक असे ते मारबतीचे पुतळे असतात. त्यामुळे या सगळ्या मिरवणुकीतून जात असताना त्यांना कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीनं खबरदारी घेण्याचं आव्हान देखील एक कार्यकर्त्यांसमोर असतं. त्यामुळे जोपर्यंत ही गर्दी इथून कमी होणार नाही तोपर्यंत या मारबतींच्या ज्या मूर्ती आहेत त्यांना पुढे नेता येणार नाही. पोलिसांकडून आता गर्दीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. रस्ते खुले करून दिले जातात. जोपर्यंत ही गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत या मारबतींच्या मिरवणूक ज्या त्या पुढे जाऊ शकणार नाहीयेत. अगदी उदय, आत्ता निदर्शनास आलं, दृश्यांमध्ये दिसलं की पिवळ्या मारबतीची जी प्रतिकृती आहे थोडीशी हल्ली आणि त्यानंतर ही मिरवणूक थांबवण्यात आली. थोड्या कालावधीसाठीच ही थांबली असेल, कारण या मारबतीशी अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून थोडीशी उसंत घेतली असेल या मारबतीच्या मिरवणुकीने. नक्कीच अगदी खरं आहे, कारण या मारबतीला आता धार्मिक महत्व आलेलं आणि आपण पाहतोय की आता पिवळी मारबत जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. पोलिसांकडून रस्ते मोकळे करण्यात आले होते, त्यामुळे आता पिवळी मारबत जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे, ती पुढे निघालेली आहे आणि आता तिच्या मागे काळी मारबत आणि त्यानंतर या मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या इतर मारबत आणि बडगे जे आहेत ते निघतील. आपण पाहिलं असेल की समाजातल्या वाईट चालीरीती घेऊन जागे मारबत असं म्हणत असताना नागपूरकरांची या मारबतीवर श्रद्धा देखील आहे. त्यामुळं त्या मारबतींचे चरण स्पर्श करण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी असतं. असं देखील मानलं जातं की लहान मुलांवरती इडापिडा येऊ नये याकरता देखील या पिवळ्या मारबतीची आणि काळ्या मारबतीची पूजा केली जाते. त्यामुळे अनेक लोक आपल्या लहान मुलांना, लहान चिमुकल्यांना घेऊन या मारबतीमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत. आता या ज्या मार्गाने ही मारबत जाईल त्या ठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी झाल्याचं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कोणा कुठून सोयीचं असेल त्या ठिकाणून हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी जे आहे ते लोक आता एकत्रित झालेले आहेत. पिवळी मारबत आता मार्गस्थ झालेली आणि काळी मारबत देखील गर्दी थोडी नियंत्रणात आली की ती देखील समोर निघेल आणि शहराच्या प्रमुख मार्गातून आता या सगळ्या मिरवणुका निघतील. साधारणतः संध्याकाळी 4 वाजता जे आहे ते बुधवारी पेठ या भागामध्ये जे आहे ते या दोन्ही मारबतींचं जे आहे ते दहन जे आहे ते केलं जाईल. मात्र दिवसभर असाच उत्साह आणि घेऊन जागे मारबत, इडापिडा घेऊन जागे मारबत अशा पद्धतीचा जयघोष जो आहे तो नागपूरच्या या आसमंतामध्ये या दोन्ही मारबतीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं गुंजणार असल्याचं आपल्याला अनुभवता येणार आहे. नक्की, धन्यवाद उदय, आपण माहिती दिली त्याबद्दल. नागपूरमधून ही मारबत मिरवणूक त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्या माध्यमातून. एक्सक्लुझिव्ह दृश्य. यावेळेला पावसाचं विघ्न नव्हतं, थोडी पावसानं उसंत घेतलेली होती, उघडीप दिलेली होती, त्यामुळे थेट प्रक्षेपण बघता आलं. ही पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची काही क्षणापूर्वी गळाभेट सुद्धा झाली आणि त्यानंतर आता पिवळी मारबत पुढे मार्गस्थ झाली आहे, तिच्या मागून काळी मारबत आणि इतर बडगे असा दृश्य सोहळा आपल्याला न्यूज 18 लोकमतवर बघायला मिळतो आहे. मागचे काही 15-20 मिनिटं सलग आपण ही मिरवणूक बघतो आहोत. लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली आहे आणि जसं उदय सांगत होते की फक्त नागपुरातली ही लोकांची गर्दी नाही आहे, तर विदर्भभरातून हे लोक या मारबतीसाठी येत असतात.